श्री सालासर बालाजी टेम्पल। तर मेन रोडवरून थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर जस्ट जवळच मंदिर आहे। तर हे अकोल्याचं खूप फेमस मंदिर आहे आणि संध्याकाळची वेळ आहे। बघा सूर्य किती सुंदर दिसतोय। द ब्युटी ऑफ इव्हनिंग सन, द ब्युटी ऑफ सनसेट। अशाच संध्याकाळी जर तुम्हाला वाटलं की कुठेतरी जावं, जर तुम्ही अकोल्यात आहे तर नक्की या मंदिराला भेट द्या। मी तर ह्या मंदिरात फक्त ती कृष्णाची मूर्ती बघण्यासाठी येते, जी की मला खूप आवडते, कारण जवळपास कृष्णाचं मंदिरच नाही आहे अकोल्यात। तर ही मंदिराची भिंत आणि सुंदर असं मंदिर आहे, खूप सुंदर असं लोकेशन आहे आणि संध्याकाळचं वातावरण खूप छान असतं इथे। प्रशस्त असं मंदिर आहे। द सालासर टेम्पल वॉज इस्टॅब्लिश्ड इन द इयर 2014 इन गंगानगर, अकोला। तर हे मंदिर जेव्हा बनत होतं तेव्हाच आम्ही याला व्हिजिट करायला यायचो। हॅलो व्ह्यूअर्स, तर आज मी आली आहे सालासर बालाजी मंदिरात। द टेम्पल कॉम्प्लेक्स इज 2 लाख स्क्वेअर फीट आणि इथे गार्डनसुद्धा आहे। द ब्युटिफुल स्टोन वर्क इज देअर। एका रेड कलरच्या स्टोनमध्ये त्यांनी सगळं कोरीव काम केलेलं आहे। द फेमस ओरिजिनल सालासर बालाजी टेम्पल इज लोकेटेड इन द चुरू डिस्ट्रिक्ट, राजस्थान। म्हणजे राजस्थानच्या धर्तीवर हे मंदिर बनवलेलं आहे। तर मंदिरात न जाता बाहेरच मुलांची खेळण्याची गर्दी सुरू झाली आणि पर हेड 50 रुपीज असं काहीसं त्या कारचे चार्जेस होते। लहान मुलांना बिझी ठेवण्यासाठी आणि त्यांच्या एन्जॉयमेंटसाठी इथे भरपूर अशी खेळणी आहेत। अकोला जिल्हा हे महाराष्ट्रातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून ओळखले जाते। तर विदर्भातलं असं एक उष्ण शहर जिथे की पाण्याची कमतरता असते। मंदिरात प्रवेश करण्यासाठी काही नियम्स आहेत, काही अटी आहेत, ज्या की फॉलो करणे गरजेचे आहे। आणि मंदिराच्या एंट्रन्सलाच अशी काही सुंदरशी झाडे आहेत आणि त्याची व्यवस्थित अशी कटिंग केलेली आहे। मंदिराच्या आतमध्ये शूट करणं रिस्ट्रिक्टेड आहे, पण मी काही क्लिप्स घेतले। हीच ती सुंदर अशी कृष्णाची मूर्ती। सी द ब्युटिफुल आर्किटेक्चर ऑफ दिस टेम्पल। आहे ना सुंदर? एकदम मनाला शांत असं वाटतं इथे आले की, पीसफुल। मागे गाईचा आणि वासराचा स्टॅच्यू आहे, जो की पाहताना खूप सुंदर वाटतो। सुंदर अशा गार्डनमध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत वेळ घालवू शकता। इथे मुलं खेळू शकतात, कारण तिथे बारीकशी रेती आहे, म्हणजे मुलांच्या पडण्याची भीतीसुद्धा नाही। हे तुमचं पिकनिक स्पॉट बनू शकतं। रात्रीच्या वेळेला तिथे खूप छान कलरफुल असे फाउंटन्स असतात, जे की मी शूट नाही करू शकले, कारण आम्ही रात्री होण्याच्या आधीच निघून गेलेलो होतो। त्या झाडावर खूप सारे असे पक्ष्यांची घरटी होती, म्हणजे नेस्ट होते, जे की कॅमेऱ्यात दिसत नाही आहेत, पण ते दिसताना खूप सुंदर दिसत होते। बिहाइंड द कॅमेरा माय जाऊबाई, तर त्या शूट करत होत्या आणि मला पोज सांगत होत्या, पण लाईटिंगमुळे व्यवस्थित असं येत नव्हतं।
अकोला इज फेमस फॉर स्ट्रीट फूड्स. तर त्यातलं एक म्हणजे आलू पोंगा. तर ही जस्ट 20 रुपयाची प्लेट होती आणि वी एन्जॉय. तर असं काहीसं संध्याकाळचं वातावरण. जेव्हा तुम्ही ते टेम्पल व्हिजिट कराल त्यावेळेस नक्की ही डिश ट्राय करा. चनाचूर गरम, 10 रुपीज ओनली. घरी निघालो तेव्हा जाताना आम्ही पाटीलची फेमस पाणीपुरी ट्राय केली आणि ती फक्त 10 रुपयात. नागपूरला 40 रुपयाची एक प्लेट मिळते. आणि असा होता आमचा आजचा दिवस. तर कसा वाटला व्हिडिओ प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.